माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षानं लोकसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नाही। त्याऐवजी संभाजीराजे हे त्यांचे वडील खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात व्यस्त राहिले होते। त्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून ते राज्यभर चर्चेत आले आहेत। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंनी केलेलं आंदोलन, त्यानंतर तिथं झालेली दंगल यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली। महाविकास आघाडीतील काही घटकही त्यांच्यावर नाराज झाले। या सर्व गदारोळातच संभाजीराजेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वराज्य संघटनेचे उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली। राज्यात किती जागा लढवणार आहे किंवा कुणासोबत युती करणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीबरोबर ते जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। विधानसभेला तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता असून या तिसऱ्या आघाडीबरोबर जाण्याचा पर्याय संभाजीराजेंनी नाकारलेला नाही। विधानसभा निवडणुकीबाबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचं त्यांनी जाहीर केलंय। मात्र जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुका लढवणार का, लढवल्या तर किती उमेदवार उभे करणार की फक्त पाडण्याची भूमिका करणार हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही। त्यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर निवडणुकीचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट होईल। पण तत्पूर्वी संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांची राजकीय चर्चा होणार असून त्यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।